मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या मार्गिकांवरच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली। 20 अतिरिक्त फेऱ्या यावेळी वाढवण्यात येणार आहेत। गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी दहिसर अंधेरी मेट्रो आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे। गणेशोत्सव काळात बेस्टने जादा बस सेवा देण्याचा निर्णय घेतला। उद्यापासून 16 सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय बेस्टने घेतला। गणेश दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। नागपुरात गणेशोत्सवादरम्यान निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सवातून तसंच घरातून जमा होणाऱ्या निर्माल्यापासून ही खत निर्मिती केली जाणार आहे। यासाठी विविध भागातून निर्माल्य गोळा करण्यासाठी मनपाने 12 निर्माल्य रथ सज्ज केले। मावळच्या देहू रोडमध्ये गणेश मंडळांच्या आणि शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना विविध सूचना दिल्या। महिलांची आणि पुरुषांची दर्शन रांग वेगळी ठेवावी, मंडळात सीसीटीव्ही लावण्यात यावेत असं आवाहन यावेळी मंडळांना करण्यात आलं। रांजणगाव नगरी भाद्रपद द्वार यात्रा उत्सवानिमित्त सजवण्यात आली। अष्टविनायक महागणपतीच्या मंदिरात आकर्षक अशी विविध रंगी फुलांनी आणि लाइटिंगने सजावट करण्यात आली। त्यामुळे हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात। नवी मुंबईतल्या शाळांना 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरपर्यंत गणपतीची सुट्टी जाहीर करण्यात आली। शाळा सुट्टी देत नसल्याची तक्रार मनसेकडे आल्यानंतर मनसेने पालिका आयुक्तांकडे शाळांच्या सुट्ट्यांबाबत निवेदन केले। यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना पत्र देऊन गणेशोत्सवासाठी सुट्टी देण्याचं आवाहन केलं। बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार केला जाणार आहे। बदलापूर ते पनवेल असा 4.25 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। या बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलं। या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। गोरेगाव कांदिवलीच्या 6व्या मार्गिकेच्या कामामुळे 7 सप्टेंबरला रात्री 12 पासून ते 8 सप्टेंबर सकाळी 10 पर्यंत असा हा 10 तासांचा मोठा ब्लॉक असणार आहे। मात्र यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे। बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर लोकल थांबण्याची जागा आता बदलणार आहे। 2 ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरच्या मुंबई दिशेकडे जाणारी लोकल पूर्वीपेक्षा 70 मीटर मागे थांबणार आहे। दिव्यांगांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण देण्यात आले। दिव्यांग कोणत्याही थांब्यावरून बसमध्ये बसल्यास त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने याबाबतचे एक परिपत्रक काढले आहे। राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याचा नवा निर्णय घेण्यात आलाय। डीएड बीएड झालेल्या उमेदवारांची 15,000 रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे।